नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही एक्झामिनेशन 3 एप्रिल 2022 या तारखेला ही प्रिलिमिनरीची एक्झामिनेशन झालेली होती. तर या पेपरमध्ये जे अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर विचारलेले जे प्रश्न आहेत तर ते आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून सॉल्व्ह करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेवर एकूण जे क्वेश्चन होते तर टोटल 15 क्वेश्चन होते. ते जे 15 क्वेश्चन आहे त्यांचं संपूर्ण विश्लेषण जे आहे तर आजच्या या लेक्चर मधून आपण बघणार आहोत. चला तर आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया. सुरुवातीला जे आपला ए सेट आहे हा, यामध्ये आपण बघूयात मॅथ आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन आहेत तर कुठून सुरुवात झालेली आहे. तर 86 पासून सुरुवात झालेली असेल शक्यतो. इथून पेज नंबर 26 पासून सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बघा, जर अक्षर गट एच जे एल एन चा संकेत एक मिनिट यांचा संकेत आय एल ओ आर असा असेल तर त्याच तत्वाने डी एफ एच जे अक्षर गटासाठी कोणता पर्याय बरोबर असेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस एबीसीडी जी आहे तर ती तुमची पाठ असली पाहिजे व्यवस्थित. तर बघा एच पासून आय कसा आला, एच आय लगेच आलेला आहे. मग तशा प्रकारे लगेच आपला डी नंतर काय येणार आहे, ए बी सी डी, डी नंतर ई येणार आहे डायरेक्ट. म्हणजे हा एफ कॅन्सल, हा एफ कॅन्सल. आता या ठिकाणी ई आहे, या ठिकाणी ई आहे. त्यानंतर बघा जे के एल म्हणजे एक सोडून पुढे. तर बघा एफ ई एफ जी एच, एच असला पाहिजे. एच एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तुम्ही जर एबीसीडी लिहत बसले तर त्यात खूप वेळ जाईल, किंवा तुम्हाला जर पेपरच्या अगोदर वेळ भेटला तर कुठंतरी जर पेपरवर जर तुम्ही लिहून ठेवली तर त्याचा उपयोग होईल. परंतु जर पेपरच्या टायमाला जर तुम्ही लिहित बसला तर खूप वेळ जाईल. अशा वेळेस डायरेक्ट तुम्ही तोंडी सुद्धा ह्या अशा प्रश्नांची उत्तरं काढू शकता. तर मग 86 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर येणार आहे ई एच के एन अशा प्रकारे. चला तर आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. 87 नंबरचा हा क्वेश्चन आहे. बघा पुढे 5 विधाने आणि 3 बघा 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत बघा, हे पहिले जे 2 आहेत तर यांवरून हे अनुमान असे प्रश्न जे आहेत प्रिव्हियस इयरचे आपण बघितलेले आहे. खूप सारे यावर असे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे पहिले 2 तुम्हाला विधान अज्युम करायचे आहे, म्हणजे समजायचं आहे. बी आणि हे विधान आहे, त्यानून सी हे अनुमान निघतंय का बघायचं आहे. या ठिकाणी पण सेम, पहिले 2 विधान त्यानंतर अनुमान, हे विधान आणि नंतरचं अनुमान, विधान अनुमान अशा प्रकारे. तर बघा बी आणि ई, या ठिकाणी बी आणि ई हे काय आहे, विधान आहे, आणि सी काय आहे, आपलं अनुमान आहे. तर बघा इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे. त्यावरून बघा इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे, हे याचं अनुमान येत आहे का आपल्याला चेक करायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इम्प्रो जो आहे आपण त्याची डायग्राम काढू शकतो. इम्प्रो जो आहे तर तो काय आहे, आधुनिक आहे. इम्प्रो काय आहे, आधुनिक आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर बघा दुसरं विधान काय, संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. बघा इथे संशोधन प्रेरित उद्योग जो आहे तर बघा उद्योग काय आहेत तर आधुनिक आहे अशा प्रकारे. पण त्यावरून बघा इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. याच्यामध्ये दोघांमध्ये आपल्याला काही संबंध दिलेला नाही विधानांमध्ये, म्हणून हे जे पर्याय आहे पहिला तर तो येणार नाही. त्यानंतर बघा आता आपण दुसरा पर्याय घेऊयात. यामध्ये बघा बी आणि सी काय दिलेलं आहे, आपल्याला विधान दिलेलं आहे, आणि अनुमान ई येतोय का तुम्हाला चेक करायचं आहे. बघा त्यासाठी आपण डायग्राम काढूयात. डायग्रामवरून जर तुम्ही गेले तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तर बघा इम्प्रो हा आधुनिक आहे. बघा इम्प्रो जो आहे तर तो आधुनिक उद्योग आहेत, आधुनिक.
इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. इम्प्रो जो आहे तर तो काय आहे, संशोधन प्रेरित आहे. आपण असं सुद्धा म्हणू शकतो, संशोधन प्रेरित उद्योग आहे. त्यावरून बघा ई निष्कर्ष निघतंय का बघा, म्हणजे अनुमान निघतंय का बघा. संशोधन प्रेरित जे आहे तर ते आधुनिक आहेत. बघा संशोधन प्रेरित जे आहे तर ते आधुनिकच्या आतमध्ये येत असतात, म्हणून ऑप्शन ई हे अनुमान सुद्धा आपलं बरोबर येत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही पुढील बाकीचे दोन्ही पर्याय चेक करू शकता. तिसरा आणि चौथा तुम्ही चेक करू शकता, पण आपलं उत्तर जे आलेलं आहे 2 नंबरचं येणार आहे. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. आपला किती नंबरचा झाला हा, 87 नंबरचा झालेला आहे. आता 88 नंबरचा आपला प्रश्न असणार आहे. या ठिकाणी बघा पुढील तथ्यांचे परीक्षण करायला लावले तुम्हाला. यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे बघा, ABCD असे काय दिलेले आहे, 4 तुम्हाला परीक्षण दिलेले आहे. वरील तथ्यांवरून आधारित अचूक निष्कर्ष तुम्हाला ओळखायचा आहे. वरती बघा 4 तथ्य दिलेले आहे, त्यावरून एक निष्कर्ष ओळखायचा आहे. अणु 92 पेक्षा वजनदार आहे. बघा अणु जी आहे तर ती 92 पेक्षा वजनदार आहे. आता हे आपण वजनदार घेऊयात, वजनदार याचा एक चार्ट काढूयात. अणु 92 पेक्षा, बघा अणु जी आहे तर ती 92, या ठिकाणी 92 घेऊयात. 92 पेक्षा काय आहे तर वजनदार आहे, वजन जास्त आहे, म्हणून याच्यापेक्षा जास्त आपण एक आडवी लाईन एक काढून घेऊयात. 92 पेक्षा अणु 92 पेक्षा वजनदार आहे. ओके, हे झालं स्टेटमेंट. दुसरं काय, सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. सिंथिया जी आहे तर उंचचं अजून एक दुसरं काढून घेऊयात. एक अशी रेष मारून घ्यायची. त्यानंतर सिंथिया दिनापेक्षा उंच आहे. दिना इथं घेतला, दिनापेक्षा उंच कोण आहे, सिंथिया आहे. या ठिकाणी काढूया सिंथिया, ही कोणापेक्षा आहे, दिनापेक्षा. अशा प्रकारे म्हणजे दुसरं झालेलं आहे. बानो दिना इतकीच उंच, बानो जी आहे बघा तर ती दिना इतकीच उंच पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. बघा बानो आहे जी दिना इतकीच उंच आहे. बघा उंच कुठं आहे, या ठिकाणी दिना आणि काय आहे, बानो. बानो इतकीच काय, दिना इतकीच उंच बानो आहे. या ठिकाणी बरोबर आलेलं आहे, हे इक्वल आहेत दोघं पण. आणि इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलं, पण तिच्यापेक्षा वजनदार आहे. बघा दिना इतकीच बानो जी आहे दिनापेक्षा वजनदार आहे. बघा दिनापेक्षा वजनदार कोण आहे, बानो आहेत. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे काढू शकतो. वजनाच्या बाबतीत जर बघितलं तर दिनापेक्षा कोण वजनदार आहे, बानो आहे. या ठिकाणी दिले तिच्यापेक्षा वजनदार आहे. या ठिकाणी आपण काढलेला आहे. हा छोटा असन याच्यापेक्षा. हे पण स्टेटमेंट आपलं झालेलं आहे. दिना अणुपेक्षा उंच आहे. दिना उंच कुठं आहे, या ठिकाणी दिना जी आहे तर ती अणुपेक्षा, हे दोघं इक्वल आहे. मग अणुपेक्षा, अणु या दोघांपेक्षा ही लहान असणार आहे. शेवट कोण असणार आहे, अणु. अशा प्रकारे तुम्हाला डायग्राम काढून तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, वरील तथ्यांवर आधारित अचूक मानल्यावर कोणती, बरोबर कोणतं येणार निष्कर्ष. बघा सर्वात सिंथिया वजनदार आहे. या ठिकाणी बघा सिंथिया ही वजनदार आहे का, नाही, उंचीमध्ये ती सर्वात जास्त आहे या ठिकाणी, त्यामुळे हे चुकलं. अणु निश्चितपणे सर्वात वजनदार आणि बुटकी आहे. अणु जे आहे निश्चितपणे सर्वात वजनदार मध्ये आपल्याला माहिती जी आहे तर ती अपुरी आहे, त्यामुळे आपण हे सांगू शकत नाही, वजनदार सांगू शकत नाही. पण बुटकी आहे, हा ह्या निम्म स्टेटमेंट बरोबर, निम्म चुकीचं आहे, म्हणून टोटल स्टेटमेंट काय येणार, रॉंग येणार. त्यानंतर सिंथिया सर्वात वजनदार आहे. बघा सिंथिया जी आहे या ठिकाणी वजनदार आहे. सिंथियाचं वरती आपल्याला काही दिलेच नाही स्टेटमेंट, म्हणून हे चुकीचं येणार स्टेटमेंट. परंतु सर्वात उंच कोण या संबंधाने निष्कर्ष काढणे शक्य नाही. सर्वात उंच
कोन, आता उंच कोन आपलं डायरेक्ट सिंथियाच असणार आहे, निष्कर्ष काढणे शक्य नाही. आता उंचीच्या बाबतीत आपण निष्कर्ष काढू शकतो, इथे नाही दिलेला आहे बघा, म्हणून हे पण स्टेटमेंट रॉंग येणार आहे. कारण उंचीच्या बाबतीत सगळे स्टेटमेंट जे चौघ जे आहेत तर त्यांचं आपल्याला काढता आलं पाहिजे, फक्त वजनदारचं सांगता येत नाही. परंतु त्यांनी काय दिलेलं आहे, उंची, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग होणार आहे. आणि अर्ध जर पहिले स्टेटमेंट रॉंग असेल तर ते लगेच कॅन्सल करायचं पेपरच्या वेळेस आणि पुढच्या स्टेटमेंट जात जायचं, म्हणजे निष्कर्ष जो आहे तर तो लवकर आपला निघून येत असतो. सर्वात वजनदार कोण, बघा सर्वात वजनदार या ठिकाणी कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे, कारण आपल्याला जी माहिती आहे तर ती अपुरी आहे. जो शेवटचा अजून एक उरलेला आहे तो नेमकी उंच आहे की लहान आहे का मधोमध आहे, असं एक स्टेटमेंट आपल्याला दिलेलं नाही, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं बघूयात, परंतु अणु निश्चितपणे सर्वात बुटकी आहे. अणु जे आहे तर या ठिकाणी बुटकीच आहे, त्यामुळे चौथं स्टेटमेंट जे आहे तर ते आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न बघूयात. 89 नंबरचा हा प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो क्वेश्चन आहे ABCD हे 4 विद्यार्थी दिलेले आहे. विद्यार्थ्यांकडे एकूण मिळून सर्व पुस्तके किती आहेत तर 30 पुस्तके आहेत. 4 विद्यार्थी आहेत, चौघांकडे मिळून 30 पुस्तक आहे. यातील एकाकडे 3 पुस्तके आहेत बघा. नंतर दुसऱ्याकडे किती आहेत, 6 पुस्तके आहेत. तिसऱ्याकडे 9 पुस्तके, चौथ्याकडे 12 पुस्तके आहेत. तर बघा बी कडे सी पेक्षा, आता या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण लिहून घेऊयात किती आहेत, 3 आहेत, दुसऱ्याकडे 6 आहेत, त्यानंतर तिसऱ्याकडे 9 आहेत, चौथ्याकडे 12 आहेत. आता हे आपण पुस्तक बघितले आहे, पुस्तके. अशा प्रकारे इथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर बघा बी कडे सी पेक्षा कमी पुस्तक आहे. आता यांचं रेशो दिलेला आहे, म्हणजे बी पेक्षा किती मोठा किती लहान, अशा म्हणजे कोणाकडे किती जास्त, अशा प्रकारे. आता आपण एक सेम डायग्राम काढून घेऊयात. बी कडे सी पेक्षा कमी आहेत, बी कडे सी पेक्षा कमी आहेत, मग सी आपण मोठा लिहूयात, सी पेक्षा बी कमी आहे. तिथपर्यंत आपण सॉल्व्ह केलेला आहे. डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत. आता या ठिकाणी हे स्टेटमेंट आपण तसंच राहून देऊयात. पुढे आपण पुढे सी चं दिलेलं आहे, सी आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे पटकन आपली डायग्राम होणार आहे. जर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके आहेत, बघा सी कडे डी पेक्षा, म्हणजे डी साहजिकच मोठा येणार आहे, डी पेक्षा कमी आहे. बघा सी कडे डी पेक्षा कमी आहेत, कमी आहे पुस्तक असतील तर सत्य असतीलच असे नसणारे विधान तुम्हाला या ठिकाणी बघा. आता एक स्टेटमेंट राहिले आपले बघा. डी कडे बघा, डी कडे ए पेक्षा जास्त पुस्तके आहेत बघा. आता डी चं ए च कम्पेअर दिलेलं आहे. एक तर ए या ठिकाणी येऊ शकतो, आपण दुसऱ्या पेनने काढूयात. एक तर बघा ए या ठिकाणी येऊ शकतो, सी एवढा पण असू शकतो तो, किंवा तो बी एवढा असू शकतो, किंवा बी पेक्षा कमी असू शकतो. अशा 3 आपल्या संभाव्यता येऊ शकतात. इथे ए येऊ शकतो, इथे किंवा इथे. आता यावरून बघा आपण स्टेटमेंट वरून जाऊयात. या ठिकाणी बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे, आता हे पण स्टेटमेंट झालेलं आहे हे या ठिकाणचं. तर सत्य असतीलच असे नसणारे, सत्य नाही म्हणल्यावर चुकीचे विधान आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी असं एक चिन्ह काढून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला विधान सापडताना सोपं होणार आहे. विधान ए काय दिलेलं आहे बघा, ए आणि बी दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच. या ठिकाणी बघा आता सर्वात जास्त आपल्याला डी दिलेला आहे, तर डी का किती असतील बघा. या ठिकाणी जास्तीत जास्त कोणा का असणार 12, हे आपल्याला कन्फर्म सांगता येणार आहे. बाकीच्यांचं आता ए मुळे आपलं कन्फ्युजन होणार आहे. ए आणि बी बघा दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच. आता बी जर इथे धरला आणि त्यानंतर ए जर त्याच्यापेक्षा जर किमान आपण त्याला 3 जरी दिले, इथं 6 आणि 3 किती होणार, 9 होतील पुस्तकं बघा. ए आणि बी चा आपण जर कम्पेअर केलं तर किती होऊ शकतात, 9 होतील. कारण बी ला किती दिले, समजा आपण 6 दिले आणि ए ला जर आपण 3 दिले तर किती होणार, 6 आणि 3 9 होतील.
त्यानंतर बघा, आता हे स्टेटमेंट आपल्याला चुकीचं वाटत आहे, परंतु आपण बाकीचे पण स्टेटमेंट आपण चेक करणार आहोत. तर बघा या ठिकाणी डी आणि ए या दोघांकडे मिळून 15 पुस्तके आहेत. किती आहेत? 15 पुस्तके. आता डी जर आपण 12 धरला कन्फर्म, कारण तो सर्वात मोठा आहे आणि सर्वात जास्त आपल्याला या ठिकाणी जी जास्त पुस्तके कोणा असणार, मग 12 पुस्तकं डी का असणार, म्हणजे 12. आणि ए जर आपण किमान सर्वात छोटा जरी समजला आपण, त्यावेळेस इथं पण आपण धरू शकतो किमान जरी धरले 3, तरी यांची बेरीज 15 होऊ शकते, म्हणजे किमान 15 तरी होणार. हे समजा इथं धरला बी पेक्षा मोठा, तर इथं 6 आहे, 12 आणि 6 18 पण होईल, पण आपल्याला किमान सांगितलेलं आहे, किमान 15 होत आहे का, तर होत आहे. बघा आपण ए ची व्हॅल्यू किती घेतली, ए ची व्हॅल्यू जरी आपण 3 घेतली आणि डी आपल्याला माहित आहे किती आहे, 12 आहे, तर किती होणार यांची बेरीज, किमान 15 होणार. आपण बाकीचं जरी नाही घेतलं तरी सर्वात छोटी संख्या घेऊन जरी होत असेल तर हे स्टेटमेंट आपलं बरोबर येणार आहे. पुढचं स्टेटमेंट बघूयात. सी आणि डी या दोघांकडे मिळून, बघा सी इथं धरला आपण आणि डी, आता डी क 12 आहेत या ठिकाणी आपण डी क 12 आहेत, हे कन्फर्म आहे. त्यानंतर बघा सी चं बघायचं आहे आपल्याला. आता सी समजा आपण या ठिकाणी, आता ए जर या ठिकाणी आपला समजला तर सी ची संख्या किती होणार, सी ची संख्या 6 होणार. आपण ए जर इथं धरला या ठिकाणी आणि सी 3 नंबरला धरला, मग 3 नंबरला किती बघा, सर्वात जास्त 6 आहे, मग 12 आणि 6 किती होत आहे, 18 होत आहे, तरी पण बरोबर येत आहे स्टेटमेंट. पण या ठिकाणी बघा, आता समजा अजून समजा ए जर इथे कॅन्सल केला तर किती होणार आहे, मग 12 आणि आपण सी च्या जागी 9 घेऊ शकतो, बरोबर आहे. हे जर इथं नसता, फक्त सी आणि डी असता सर्वात मोठे 2, सेकंड लास्ट कोण असता, सी असता, आणि लास्ट कोणता असता, सर्वात मोठा डी असता. 12 आणि 9 किती होणार आपले, 21 झाले असते, म्हणजे किमान आपल्याला 18 सांगितले तर 18 होत आहे, आणि दुसऱ्या कंडिशन बघितले तर 21, आपल्याला कमीत कमी 18 भेटले. ओके, स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर आता पुढचं स्टेटमेंट बघूयात. सी आणि बी या दोघांकडे मिळून, बघा सी कुठे दिलेला आहे या ठिकाणी, आणि बी या दोघांकडे मिळून 9 पुस्तके आहेत. आता सी जर आपण किती धरला, आता ए समजा इथं धरला, हा अशा वेळेस एक कन्फर्म इथं धरला तर मग हे 3 नंबरला येणार, म्हणजे 6 आणि 3, 6 आणि 3 किती होतात, ते 9 होतात ते. बघा आता बीचं आपण, बीचं जर 3 घेतलं आणि सीचं किती घेतलं, 6 घेतलं, बघा तर किती होत आहे, 9 होत आहे. आणि समजा ए लहान घेतला तर मग सी ची संख्या काय होणार आहे, ए या ठिकाणी घेतला आपण, ए ची संख्या जर 3 घेतली तर बी ची किती होणार, बी ची 6 होणार, आणि सी 2 नंबरचा मोठा म्हणल्यावर सी ची काय होणार, 9 होणार. मग 9 6 किती होत आहे आपले, तर 15 होत आहे. जास्तीत जास्त किती पण होऊ शकतं, पण किमान 9 तर होतात येणार, तर होत आहे, म्हणून डी पण बरोबर येणार आहे. परंतु हे स्टेटमेंट बघा, ए आणि बी दोघांकडे मिळून किमान 12 पुस्तके असणारच, ए आणि बी, तर हे जे स्टेटमेंट आहे तर ते आपलं रॉंग येत आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए चुकीचा असणार आहे. मग आपल्याला चुकीचं सांगितलेलं आहे, ए वगळून सर्व हे नाही, हे नाही, वरील सर्व तर नसणार, फक्त ए, म्हणून ऑप्शन क्रमांक ए जो चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं सोल्युशन काढू शकता. त्यानंतर बघा, आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी बघा, पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येबाबतची आहे. तर यामध्ये बघा, वरती क्षेत्रफळ दिलेले आहे आणि लोकसंख्या दिलेली आहे. त्यामध्ये प्रश्न काय विचारलेला आहे, सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते. दाट लोकसंख्या, आता लोकसंख्या दाट कधी असते, जेव्हा त्यांचं क्षेत्रफळ कमी जागेत जास्त लोक जेव्हा राहत असतात, त्याला आपण काय म्हणत असतो, जास्त दाट लोकसंख्या म्हणत असतो. समजा क्षेत्रफळ मोठं आणि कमी लोकसंख्या असते तर ते क्षेत्रफळ दाट नसतं. ज्या ठिकाणी बघा, आपण डायग्राम मधून बघू, एवढं क्षेत्र आहे पण भरपूर माणसं या ठिकाणी राहतात, तर हे काय झाले, दाट लोकसंख्या झाली. आणि समजा असं मोठं क्षेत्रफळ आहे आणि थोडेच माणसं राहत आहे, तर हे काय होणार, जास्त दाट लोकसंख्या या ठिकाणी नसणार, या ठिकाणचं असणार. यावरून आपल्याला काढायचं आहे उत्तर. बघा अशा वेळेस काय करायचं आहे, क्षेत्रफळाला लोकसंख्येचे डायरेक्ट भाग देऊन टाकायचा आहे. 16 पंचे 80 किती उरतात, 5000.
त्यानंतर 10 जर भाग दिला 10 5 50 म्हणजे इथे 5000 उरलेला आहे. त्यानंतर 4 1 4 4 2 8 2 उरले 4 पंचे 20 म्हणजे इथं 2500. त्यानंतर 3 1 3 2 उरले 3 सक 18 2 उरले 3 सक 18 3 सक 18 अशा प्रकारे हा म्हणजे 1666 जवळपास याचं येत आहे उत्तर. तर या ठिकाणी बघा सर्वात जास्त आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी क्षेत्रफळ याचं पण मोठं आहे, याचं पण मोठं आहे आणि यांचं पण मोठं आहे. क्षेत्रफळ सर्वात लहान कोणाचं आहे बघा बरं 1666. मग दाट लोकसंख्या कुठे असते तर ज्या ठिकाणी क्षेत्रफळ लहान आणि लोकसंख्या जास्त असेल अशा ठिकाणचं या ठिकाणी आपण त्याला सर्वात जास्त दाट लोकसंख्या आपण म्हणू शकतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे, ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. 91 नंबरचा. तर बघा एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केलेली आहे. बघा 10 माणसं आहे आणि ते सारखंच काम करत आहे. त्यानंतर बघा किंवा सारख्याच वेगाने म्हणजे जर एक माणूस, आपण एक उदाहरण घेऊयात, एक माणूस एक शिडी बनवत आहेत म्हणजे 10 माणसं किती 10 माणसं 10 शिड्या बनवतील. ओके, अशा प्रकारे. तर 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले. बघा अशा वेळेस दुसऱ्या दिवशी 2 माणसांनी काम सोडले. बघा 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले. दुसऱ्या दोघांनी म्हणजे पुढच्या दोघा जणांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले. हे जे क्वेश्चन आहे वाचताना एकदम काळजीपूर्वक वाचायचे की आपले गडबड झाली नाही पाहिजे. तिसऱ्या दिवशी पुढच्या दोघांनी व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. यांच्या परिणाम काम संपायला 2 दिवस जास्त लागले. बघा याचा परिणाम काय झाला, काम संपायला किती 2 दिवस काय लागले, जास्त लागले. तर मग बघा आपण असं म्हणू शकतो पहिल्या दिवशी 10 माणसं होते, 10 शिड्या त्यांनी तयार केलेल्या आहे. दुसऱ्या दिवशी माणसं किती 2 मायनस झाले 8 लोक राहिले. मग शिड्या किती होणार 8 होणार. त्यानंतर तिसऱ्या दिवशी बघा पुढचे 2 गेले म्हणजे किती होणार इथे 6 आणि मग 6 शिड्या होणार. अशा प्रकारे मग काम सोडले व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले. आता काम कधीपर्यंत संपणार आहे, जेव्हा माणसं संपतील त्यावेळेस. आता चौथा दिवस बघा इथे 4 इथे 4. त्यानंतर 5व्या दिवस बघा इथे 2 उरले इथे 2 उरले. 6व्या दिवशी काय होणार 0 0 होणार. फक्त मग 5च दिवस लागले काम संपेपर्यंत. तर बघा आपल्याला इथे बघा किती या ठिकाणी दिवस हे आपले पहिला दिवस दुसरा दिवस हे कामगार आहेत आणि हे काय झालेलं आहे आपलं काम झालेलं आहे. या ठिकाणी हे आपण काम म्हणू शकतो. तर बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडायचे आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे कामगार किती लागले आणि या ठिकाणी काम आहेत. तर बघा काम किती झालेलं आहे 10 8 18 18 6 बघा किती झाले 18 7 24 24 4 28 28 2 30 म्हणजे टोटल किती झालं आहे, टोटल काम झालेलं आहे 30. ओके, म्हणजे 30 शिड्या असतील किंवा भिंत असेल किंवा एखादी काही वस्तू त्यांनी तयार केलेल्या आहे 30. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते बघा म्हणजे 10 कामगार न जाता त्यांनी केलं असतं तर ते काम किती दिवसात झालं असतं. तर आता बघा दररोज 10 कामगार असते तर किती 10 कामगार, एक कामगार एक वस्तू किंवा एक भिंत किंवा एक शिडी तयार करीत असेल तर अशा प्रकारे मग 10 जण होते तर किती होणार 10 × 3 म्हणजे हे काम जे असतं तर किती दिवसात पूर्ण झालं असतं 3 दिवसात. आणि हे जे दररोज 2-2 जाता राहिले त्यामुळे हे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागलेले आहे तर 5 दिवस लागलेले होते. आणि या शेवटचं जे स्टेटमेंट आहे बघा यावरून सुद्धा तुम्ही आन्सर काढू शकता. दररोज 2-2 गेले दिवस किती लागले पूर्ण काम व्हायला 5 दिवस लागले. याचा परिणाम काम संपायला 2 दिवस जास्त लागले. 2 दिवस जास्त लागले आणि मग सगळे सोबत असते तर मग 3 दिवसातच झालं असतं.
तर ऑप्शन क्रमांक 2 या स्टेटमेंटवरून सुद्धा तुम्ही काढू शकता, किंवा अशा प्रकारे काम किती झालं टोटल आपलं 30 भागिले त्यांनी काय सांगितलेलं आहे 10च्या 10 लोक असते तर किती दिवसात काम झालं असतं तर 3, म्हणून अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आता पुढील प्रश्न आता सॉल्व्ह करूयात. साखरेची किंमत 60% वाढवली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो साखरेची किंमत 60% वाढलेली आहे. तर मग हे जे उदाहरण आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 100 किती टक्क्याने वाढ झालेली आहे म्हणजे इथे पर्सेंटेज या ठिकाणी भागिले 100. आता आपल्याला काय खर्च वाढ होणार नाही काढायचं, म्हणून आपल्याला इथे प्लस घ्यावं लागणार आहे. आणि इथे किती पर्सेंटेजने वाढलेले आहे 60, मग इथे सेम पर्सेंटेज या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला या फॉर्म्युल्यात किमती टाकून तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा 100 गुणिले 60 डिवायडेड बाय 100 प्लस किती पर्सेंटेज 60. मग याचं उत्तर बघा इथे झाली वरती 6000 भागिले इथे 160. 0 0 गेट कॅन्सल. त्यानंतर बघा 2×8=16 2×3=6. त्यानंतर इथे झाले 300 बघा भागिले किती राहिले 8. तर परत याचे आपण निम्मे निम्मे करू शकतो. 150 भागिले 4. परत याचे 75 भागिले 2. आता 75चे जर निम्मे केले तर बघा भाग देऊ आपण. 3 दुने 6 या ठिकाणी बघा 3 दुने 6 इथे 3. त्यानंतर बघा 1 उरला 3 दुने 6. त्यानंतर बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे मी 3 समजत आहे, इथे 2 आहे. मग 2×7=14 आणि त्यानंतर बघा उरतं किती 2×7=14 उरल्यावर 1 उरतोय. मग अशा प्रकारे बघा 37 आणि 1 उरतोय कशावर 2, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. जर तुम्हाला पाडे नाही आले तरी चालेल, गणित आहे ते छोटं छोटं करत यायचं आहे. इथं जर तुम्हाला पाडे नाही आले डायरेक्ट भाग देताना तरी तुम्ही बघा 300 भागिले 8 अशा प्रकारे. त्यानंतर सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत जायचं असतं, ते पण फास्ट मध्ये जायचं असतं. जर मोठ्या संख्येने भाग येत नसेल लहान लहान करीत द्या आणि नंतर तुम्हाला फायनल आन्सर भेटून जाणार आहे. म्हणून 92चा ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात 93 नंबरचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ABCDE ह्या 5 व्यक्ती दिलेल्या आहे. बागेतील बाकांवर उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. बी ही डी च्या उजवीकडे. आता या ठिकाणी बघा उत्तरेकडे तोंड आहे सगळ्यांचं. या ठिकाणी आपण एक लाईन ड्रॉ करूयात. सॉरी सगळ्यांचे तोंड दिलेले आहे त्यांनी. सुरुवातीला स्टेटमेंट काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा. बी ही डी च्या उजवीकडे 40 मीटर आहे. बी जी आहे तर डी च्या उजवीकडे या ठिकाणी 40 मीटर अंतरावर कोण आहे बी आहे. ए ही बी च्या दक्षिणेला. आता हिचं तोंड कुठं आहे इकडं, तिची दक्षिण दिशा खाली असणार आहे. 60 मीटर आहे. कोण आहे ए आहे. त्यानंतर बघा सी ही डी च्या पश्चिमेला. डी ची पश्चिम दिशा या ठिकाणी असणार आहे 50 मीटर. कोण आहे सी ही व्यक्ती आहे. अंतरावर आहे. ई ही ए च्या उत्तरेला. ए ची उत्तर दिशा कुठे असणार वर असणार. या ठिकाणी बघा उत्तर दक्षिण इकडे पूर्व आणि इकडं पश्चिम दक्षिण खाली अशा प्रकारे. तर ते कुठे उत्तरेकडे सगळ्यांची तोंड असल्यामुळे आता ए ची उत्तर दिशा वरच असणार आहे. म्हणल्यावर बघा ई ही ए च्या उत्तरेला किती 70 आहे. इथून बघा इथे 60 झाले आणि इथं वर बी पासून 10 मीटर
अंतरावर कोण असणार आहे? ई असणार आहे. सी आणि ई दरम्यानच्या कमीत कमी अंदाजे अंतराचे मीटरमध्ये सर्वात उचित वर्णन करणारा पर्याय निवडायचा आहे. सी आणि ई बघा, सी या ठिकाणी आहे. आता असे उदाहरण तुम्हाला माहित आहे कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पायथागोरसचं जे प्रमेय आहे त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा हे टोटल किती झालेलं आहे? 50 आणि 40. आता आपल्याला फक्त हे दोन आणि हे दोन याची गरज असणार. 50 आणि 40 किती होणार? 90 प्लस ई किती दिलेला आहे? ई आणि बी 10. अशा प्रकारे तर यांचा स्क्वेअर करून घ्या. तर बघा आता आपल्याला काय काढायचं आहे? सी आणि ई मधलं अंतर 90चा स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर म्हणजे वर्ग एक मराठीमध्ये. 9 9 81 प्लस इथे किती होणार आहे? याच्यावर 10चा वर्ग किती येतो? तर 100. अशा प्रकारे त्यानंतर यांची बेरीज करून घेतली आपण तर किती येणार आहे? तर 8200. तर त्यानुसार आपल्याला काही विधान म्हणजे पर्याय दिलेले आहे. पर्यावरून आपल्याला याचा आन्सर काढायचं आहे. ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त असणारच. आता जर याचा स्क्वेअर काढला तर आता बघूयात 90 मीटरपेक्षा जास्तच असणार. यापेक्षा जास्तच असणार आहे सी आणि ई, कारण 90चा स्क्वेअर प्लस 10 जास्तच असणार आहे. हे पण स्टेटमेंट योग्य असणार आहे. अजून काय सांगितलेलं आहे? ॲक्युरेट सांगितलेलं आहे बघा, सर्वात उचित पर्याय सांगितलेला आहे. हा अर्धवटच आहे. त्यानंतर दुसरा बघूयात. ते निश्चितपणे 91 मीटरपेक्षा जास्त परंतु 92 मीटरपेक्षा कमी असणारच. बघा 91चा जर स्क्वेअर काढला तुम्ही 91 आणि या ठिकाणी 91 वर्ग येत वर्ग माहित नसेल तर डायरेक्ट तुम्ही गुणाकार देऊ शकता. डायरेक्ट 91 सोपं आहे. 9 1 9 9 9 81 अशा प्रकारे सुद्धा तुम्ही फास्ट मध्ये सॉल्व्ह करू शकता. 9 9 8 8 8 लेख 2 त्यानंतर 8 82 81 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 91चा आहे. 82 81 तर हे जास्त होत आहे बघा. 91 पेक्षा काय आहे? लहान आहे बघा. यातून आपल्याला समजलं की 91चा स्क्वेअर किती आहे? 82 81 आणि 92 मीटरपेक्षा याचा काही संबंधच येत नाही, म्हणून ऑप्शन 2 हा कॅन्सल होणार आहे. हा आपला अर्धा बरोबर आहे. अजून उचित भेटतो का बघूयात. 3 नंबरचा बघूया. निश्चितपणे 90 मीटरपेक्षा. आता या ठिकाणी बघा 81 हा 90चाच वर्ग आहे. 90 मीटरपेक्षा जास्त आहे परंतु 91 पेक्षा कमी असणारच. आता 91चा स्क्वेअर बघा, या ठिकाणी बघा तर बघा 90 मीटर. आता 90 मीटरपेक्षा 90 जर तुम्ही स्क्वेअर काढला तर या ठिकाणी बघा तर त्यापेक्षा जास्तच आहे. हे तर आपल्याला माहिती आहे कारण याची आपण बेरीज केलेली आहे. आणि आपलं फायनल उत्तर काय आलेलं आहे? सी आणि 82. 91चा वर्ग बघा 82 आणि 81 येत आहे बघा. तर 91 मीटरपेक्षा कमी असणारच. बघा 91 मीटरपेक्षा कमी आहे का? 82 81 पेक्षा कमी आहे का ही संख्या? तर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. अजून एक चौथं दिलेलं आहे ते पण आपण बघूयात. हे जरा इरेज करूयात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. 82 81 कसला स्क्वेअर आहे? 91चा स्क्वेअर आहे. अशा प्रकारे आता डायरेक्ट आपण 82चा स्क्वेअर काढला असता पण ते खूप वेळ गेला असता, त्यामुळे आपल्याला लगेच पर्यावरून अशी उत्तर सॉल्व्ह करायचे. ते निश्चितपणे 91 मीटरपेक्षा कमी असणारच. 91 पेक्षा कमी आहे हे पण बरोबर आहे. बघा आपल्याला 3 स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर भेटत आहे, परंतु आपल्याला सर्वात उचित सर्वात जवळचं सांगितलेलं आहे. म्हणजे ॲक्युरेट म्हणजे आपल्याला उत्तर आणण्यासाठी सर्वात जवळचा पर्याय आपल्याला सापडायला सांगितलेला आहे. मग या दोन्हीमध्ये अर्धा अर्धच दिलेला आहे, परंतु आपल्याला याच्यातून कळतं की या पर्यायामध्ये दोन्ही दिलेले आहे. बघा हे पर्याय 91 मीटरपेक्षा कमी आणि 90 पेक्षा जास्त हे दोन्ही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा योग्य पर्याय असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 94 नंबरचा हा प्रश्न आहे. आता याचं उत्तर बघा.
आता 21 आणि 24 यांचा संबंध आपल्याला बघायचा आहे. जर तुम्ही बघा 21 ला जर उलटे केलं याची होत्या 12, 12 दुने 24. आता हे 22 चे उलटे केले तुम्ही तर 22च राहणार, 22 दुने 44. त्यानंतर इथे 32 होते, 32 दुप्पट किती होणार 64 यायला पाहिजे होते. त्यानंतर इथे 42, 42 ची दुप्पट काय होत आहे 84 होत आहे. म्हणजे हे बरोबर आहे, हे बरोबर, हे बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येत होतं, परंतु हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे. दुसऱ्या एका पद्धतीने त्याचं उत्तर जे आहे तर ते बदलत होतं. म्हणजे 1-2 पर्याय जे आहे तर त्याचं उत्तर येत असल्यामुळे हा पर्याय जो आहे तर सॉरी हा प्रश्न आहे तर तो आयोगाने कॅन्सल केलेला आहे. चला आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. पुढील दिलेल्या 3 रंगाच्या हिरव्या, निळ्या आणि लाल खड्यांचे क्रमिक माळा आहेत. बघा यामध्ये जी जो दिलेला आहे हिरवा कलर दिलेला आहे, त्यानंतर निळासाठी बी दिलेला आहे म्हणजे ब्ल्यू आणि लालसाठी रेड दिलेला आहे. अशा प्रकारे 3 माळा दिलेला आहे. जर पहिला आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर पहिला व शेवटचा खडा शेजारी ठेवला तर यातील कोणत्या 2 माळा समान होतील. आता 2 माळा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आता अशा वेळेस काय करतो आपण, हे टोटल आपल्याला एकत्र करायचे आहे, जी आणि आर एकत्र होणार. मग अशा वेळेस बघा जी आर या ठिकाणी तुम्हाला बघा हा जी घ्यायचा आहे, हा आर घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढील हा जी घ्या आणि हा बी घ्या, जी बी. त्यानंतर बघा हा बी घ्या, त्यानंतर हा बी घ्या, 2 बी. त्यानंतर हा आर, हा आर, आर आर. त्यानंतर बघा बी आणि आर, बी आणि आर. अशा प्रकारे हे कशाचं झाली, ही आता माळ आपण जॉईंट केल्यामुळे तर एक्स ची झालेली आहे. ओके एक्स. अशा प्रकारे तुम्हाला आता आपण कसले काढूयात, वाय ची काढूयात. बघा जी आणि हा जी एकत्र करा, जी जी. ओके. त्यानंतर हा बी आणि हा आर, बी आर. त्यानंतर हा आर आणि हा बी, आर बी, आर बी. त्यानंतर हा आर आणि हा बी, आर बी, परत आर बी. ओके. त्यानंतर बी आर शेवट करायलेला आहे, बी आर. अशा प्रकारे. त्यानंतर बघा आता अजून आता उरले कोणते आहे, झेड माळ. आता झेड माळ काढूयात. बघा तशाच प्रकारे आर आर, आर आर. त्यानंतर हा बी, हा बी, डबल बी बी. त्यानंतर बी आर, बी आर, आर या ठिकाणी आहे आणि इथे बी आहे, आर बी. त्यानंतर बघा इथे उरलेले आहे आता जी जी, शेवट जी आणि जी. अशा 3 माळे आपण म्हणजे माळी एकत्र केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे माळीमधील काय खडे दिलेले आहे तर ते एकत्र होणार आहे. जर पहिल्या व शेवटचा खडा एकत्र केला आपण 2 माळा समान होतील. आता यामधील पर्याय बघा एक्स आणि वाय चे समान येत आहे का बघा, कुठे जी आर एकत्र आहे का, नाही. जी बी सुद्धा नाही. त्यानंतर बी आणि बी नाही. त्यानंतर आर आर या ठिकाणी पण नाही. बी आर फक्त एकच आहे. तर मग एक्स आणि वाय येणार नाही. वाय आणि झेड बघूयात, वाय आणि झेड, जी बी सॉरी जी जी येत आहे. त्यानंतर बघा तर आता बघा दुसरा पर्याय जो आहे वाय आणि झेड बघूयात. वायचा या ठिकाणी बघा जी आणि जी आपण जर हे 2 कॉमन घेतले, जी आणि हा जी जी. ओके. बी आर, हा बी आर असं धरूयात. त्यानंतर आर बी, आर बी. त्यानंतर आर बी, आर बी या ठिकाणी होत नाही बघा. आणि त्यानंतर आर आर. तर हे दोन्ही मॅच होत नाही, म्हणून आपला जो पर्याय सेकंड आहे तर तो कॅन्सल होणार आहे. तर बघूयात आता तिसरा पर्याय जो आहे तर हे पहिले इरेज करून घेऊयात थोडं. या ठिकाणी बघा एक्स आणि झेड, आता एक्स ची आणि झेड ची आपल्याला कम्पेअर करायचं आहे. आता इथे जी आर दिलेला आहे बघा,
या ठिकाणी बघा जी आर कुठे आहेत, तर जर आपण असं धरला जी आणि आर तर होत आहे बघा. त्यानंतर मग जी बी, हा जर आर आपण या ठिकाणी ठेवला तरी होऊ शकतं बघा. फक्त आपल्याला आधीमध्ये ते घालायचे नाही, फक्त ते माग किंवा पुढे आपण चेंज करू शकतो. आता इथे बघा जी आणि बी इथे आहे, हा जी बी हा जे बी, त्यानंतर बी आणि बी आहे बघा या ठिकाणी बघा, जी आणि बी, बी या ठिकाणी पण आहे. त्यानंतर डबल आर, डबल आर या ठिकाणी पण आहे. त्यानंतर बघा बी आर, बी आर ह्या ठिकाणी सुद्धा आहे. तर मग अशा प्रकारे बघा आपल्याला, आपण जर नीट कम्पेअर केलं तर या ठिकाणी बघा खूप, या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊयात आपण. तर इथे बघा तुम्हाला आता कन्फ्युजन असेल की बाबा तुम्ही म्हणशाल की आर ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट कसं घ्याल. तर बघा आपली जी माळ असते, आपल्याला दोन्ही टोकं जॉईंट केलेली आहेत बघा. आपण इथून सुद्धा सुरुवात करू शकतो किंवा इथून किंवा इथून किंवा इथून इथून इथून, अशा प्रकारे तुम्ही वरचे जरी तसे केले, जी आर इकडे टाका हा तिकडे टाका तरी बघा. तर हे पहिले दोन तर आपले असेच कॅन्सल झालेले आहे. तर आपण मग हा आर जर इथं टाकला, या ठिकाणी आर घेतला आणि हा आर जर आपण इरेज केला तर बघा काय येत आहे, एक्स ची आणि झेड ची बघा, जी आर इथं आहे, जी आर इथं आहे. त्यानंतर बघा जी बी या ठिकाणी आहे, त्यानंतर जी बी या ठिकाणी आहे, त्यानंतर डबल बी या ठिकाणी आहे, त्यानंतर डबल आर या ठिकाणी सुद्धा आहे, त्यानंतर बी आर या ठिकाणी सुद्धा असणार आहे. म्हणून आपला जो ऑप्शन ॲक्युरेट येणार आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. या ठिकाणी फक्त कन्फ्युज होऊ नका, कारण त्यांनी दोन्ही टोक आपल्याला एकत्र करायला लावलेले आहे. त्यामुळे आपण सुरुवात कुठून पण करू शकतो. त्यानंतर बघा पुढील प्रश्न आपण आता सॉल्व्ह करूयात 96 नंबरचा. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. आता छेद कुठे तुम्हाला माहित आहे, छेद खाली असतो आणि वरती अंश असतो बघा. छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा बघा. 3 अधिक 5 केला किती होतात, 8 होतात बघा. 3 अधिक 5 8, 8 छेद आहे त्याचा बरोबर आहे 11 प्लस आपल्याला किती सांगितलेलं आहे 5 ने मोठा. 11 प्लस 5 जर केलं इथं 16 यायला पाहिजे होतं. त्यानंतर पुढचं करून घेऊयात, 7 अधिक 5 ने मोठा असल्यामुळे 5, त्यामुळे किती येणार आहे 12. त्यानंतर 1 प्लस 5 इथे 6 आहे, म्हणजे हे हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा बरोबर, हा आपला चुकीचा येणार. तर आपल्याला अजून पुढचं काय सांगितलेलं आहे, एक पर्याय आपला कॅन्सल झालेला आहे. अजून काय कंडिशन दिलेलं आहे बघा, त्या पूर्णांकाच्या या ठिकाणी बघा, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये, आता हा अपूर्णांक आहे, अंशामध्ये 8 मिळवले आणि छेदातून 1 वजा केल्यास 15/11 हा पूर्णांक मिळतो. तर बघा अंशामध्ये 8 मिळवायचे आहे. आता हे इरेज करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला आता आपला एक पर्याय मायनस झालेला आहे पहिल्याच कंडिशन मुळे. ते बाकीचं आपण पहिली कंडिशन कशी आली हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल. आता बघा अंशामध्ये 8 मिळवायचे आहेत, 8 आणि 3 किती होत आहे, तर 8 आणि 3 11 आणि छेदामध्ये 1 वजा करायचा आहे, याचं झाले 7. तर असा अपूर्णांक मिळतो का हे बघायचं आहे, नाही येत. त्यानंतर 7मध्ये जर तुम्ही 8 मिसळले तर 3 आणि 5 15 आणि छेदामध्ये 1 मायनस केला तर 11, म्हणजे तो ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. हा कॅन्सल झाला. हे पण आपण सॉल्व्ह करूयात. बघा 8 मिळवले, 1 आणि 8 9, त्यानंतर 1 मायनस केला किती होणार आहे 5 होणार आहे, म्हणून हा पण येणार नाही. सगळ्यांना समजलंच असेल हे उदाहरण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. तुमचं किती आला पाहिजे 15 बाय म्हणजे छेदात 11, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आता सॉल्व्ह करूयात 97 नंबरचा. उदाहरण काय दिलेलं आहे बघा, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहेत.
4 वर्षापूर्वी बघा, 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते. तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती? आता बघा, मुलाचे जर मुलाच्या 6 पट होते. मुलाचा जर आपण मुलगा जो आहे तर त्याचं जे एज आहे आपण एक्स समजलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे दोन कंडिशन दिलेल्या आहे. 4 वर्षापूर्वी बघा, 4 वर्षापूर्वी. आता आपण मुलाचे वय जे आहे तर ते आपण एक्स मानूयात. मग मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट आहे वडिलांची. आता वडील जर आपण धरले, वडील 6 पट आहे मुलाचं आहे एक्स म्हणजे 6 अशा प्रकारे. तर आता मुलाचं आणि त्यांचं वय काढायचं आहे. आता त्यांची बेरीज जर बघितली 4 वर्षापूर्वी, त्याच्यात जर आपण आता 4 वर्षा पुढचे काढायचे आहे आपल्याला, तर मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर बघा दुसरी कंडिशन इथे दिलेली आहे. बघा, वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आजची सांगितली, 4 वर्षापूर्वीची आहे. म्हणजेच तुम्ही असं करू शकता, एक्स प्लस किती आहे 4 पुढे घेतले आपण, ओके 4 प्लस आता हे 6x आहे. हे 4 कुठून आले तर 4 वर्षानंतरचं दिलेलं आहे, म्हणजेच आजचं वयाची बेरीज दिलेली आहे. त्यानंतर 6x प्लस आपल्याला काय करावं लागणार आहे, हे 4 काय करावं लागणार आहे, प्लस करावं लागणार आहे या ठिकाणी. बघा आता यांची टोटल किती सांगितलेली आहे, 50 वर्ष सांगितलेली आहे. तर या ठिकाणी बघा 50 दिलेली आहे. मग आता तुम्ही x 7x प्लस 4 4 8 इज इक्वल टू 50 अशा प्रकारे. त्यानंतर बघा आता 7x जसे ठेवले, 50 मधून 50 मायनस 8 केले तर 7x इज इक्वल टू 42 राहतील. मग x इज इक्वल टू 42 डिवाइड बाय 7, 7 1 7, 7 सकून 42. आता बघा घाई करायची नाही, x ची किंमत आपल्याला किती आलेली आहे, 6 आलेली आहे. परंतु बघा आपण x कधी मुलाची आज 4 वर्षापूर्वीचे मानलेले आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा 4 वर्षापूर्वी मुलाचे वय x मानलेले आहे. मग आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रश्न शेवट बघा, तर वडील व मुलाचे अनुक्रमे, सुरुवातीला वडील आणि त्यानंतर त्यांच्या मुलाचे अनुक्रमे आजचे वय सांगितलेलं आहे. 4 वर्षापूर्वी किती होतं तर त्याचं आलेलं आहे 6. मग आज किती असणार, म्हणजे 4 वर्ष पुढं 6 आणि 4 किती असणार, 10. 10 कुठे आहे, या ठिकाणी आहे. बघा मुलाचं वय जे आहे तर ते 10 येणार आहे, हे मुलाचे वय. आता वडिलांचे बघूयात, 40 येत आहे का, तर 6x वडील होते 4 वर्षापूर्वी. आता x ची किंमत 6 आली, 6 × 6, 6 × 6 किती होणार आहे, 36. 36 4 वर्षापूर्वी होतं, 4 वर्षानंतर किती होणार, 36 प्लस 4 किती होणार, 40 होणार. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढू शकता. त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न सॉल्व्ह करूयात. तर बघा, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 असे आहे. मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती? बघा पहिले दिलेले आहे मुली, त्यानंतर दिलेले आहे मुले. मुलींचं 4 आणि मुलं 5 या रेशो मध्ये त्यांनी दिलेले आहे. मुलींची संख्या 76 दिलेली आहे, मुलींची संख्या 76 दिलेली आहे. तर बघा 76 नि कशा प्रकारे बघा, जर आपण 4 ने जर भाग दिला तर 4 1 अशा प्रकारे 76 भागिले 4, 4 1 4 उरले 3, 36 झाले, 4 9 36 म्हणजे 19. एका म्हणजे इथे जर घेतला आपण यातील 1 पॉइंटची किंमत किती आलेली आहे, 19. मग 19 चोक 76, मग 19 5 किती येणार, 19 गुणिले 5 जर आपण केलं तर 5 9 45, हातच्याले 4, 5 4 9, 95, 95. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे म्हणजे बघा 4चे 76 कशा प्रकारे आलेला आहे, पहिले एका
एककाची व्हॅल्यू काढून घ्या, 19 आलेली आहे. त्यानंतर तुम्ही किती मग 5च्या रेशोने तुम्ही त्याला गुणू शकतात आणि फायनल उत्तर काढू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता 99 नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करूयात. 2 ट्रेन दिलेल्या आहेत बघा तुम्हाला. 2 ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर दिलेला आहे. 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात किती 350 किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेन मधील वेगातील फरक ताशी किती किलोमीटर होईल, आपल्याला फरक काढायचा आहे. 2 ट्रेन वेगातील गुणोत्तर दिलेला आहे. जर पहिली ट्रेन त्यामध्ये दिलेली आहे 5 तासात 350 किलोमीटर. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, डिस्टन्स, टाइम आणि नंतर स्पीड. आता या ठिकाणी 2 व्हॅल्यू भेटलेला आहे. टाइम भेटलेला आहे किती 5 तास. त्यानंतर बघा डिस्टन्स भेटलेला आहे. या ठिकाणी डिस्टन्स किती आहे या ठिकाणी आपण सॉल्व्ह करूयात. या ठिकाणी आता लक्ष द्या, डिस्टन्स 350 किलोमीटर आणि टाइम किती दिलेला आहे 5 तास. आपल्याला स्पीड काय माहित नाही म्हणून तो आहे तसाच. 5 इकडे गेला 350 भागिले 5 किंवा तुम्ही डायरेक्ट तिथून सुद्धा भागाकार देऊ शकता. 5 म्हणजे 70च्या स्पीड आला, ही पहिली आलेली आहे. ओके, तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर होईल. आता यामध्ये आपल्याला पहिल्या ट्रेनचं स्पीड भेटलेलं आहे, किती आलेलं आहे 70. परंतु 2ची व्हॅल्यू 70 म्हणजे एका एककाची आपल्याला व्हॅल्यू काढावी लागणार आहे. आता पहिलीचं स्पीड आपल्याला भेटलेलं आहे 70, हे 2% आहे. मग 1% जर म्हणलं 70च्या निम्मे किती होणार 35, म्हणजे एका एककाची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे 35. तर मग जर 35 गुणिले 5 जर केलं, 35 गुणिले 5 तर 5 5 25, हातच्याले 2, 5 त्रिक 15, 2 17, 175. 175 हा हे 2 वेग जे आहे तर ते आपल्याला भेटलेले आहे. पहिलीचा 70 आहे आणि दुसरीचा किती आहे या ठिकाणी 175 हा दुसरीचा स्पीड असणार आहे दुसऱ्या ट्रेनचा. तर आता आपल्याला लगेच तुम्ही बघशाल की दुसऱ्याचा स्पीड काढला लगेच, पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे तर या ठिकाणी बघा, तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर होईल, आपल्याला फरक सांगितलेला आहे. म्हणजे फक्त 175 मायनस 70 करायचा आहे. किती येणार याचं उत्तर तर 105. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे. आता त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे बघा, एका परीक्षेमध्ये 35 विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झालेले आहेत. अगोदर आपल्या पर्सेंटेज मध्ये पासिंग दिलं आणि बाकीचे नापास झाले डायरेक्ट विद्यार्थी दिला. तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते, म्हणजे आपल्याला टोटल विद्यार्थी काढायचे आहे. आता या ठिकाणी बघा 35% पास झाले म्हणजे नापास किती होणार 65%. 65% काय झालेले आहेत फेल झालेले आहे आणि त्यांचा दिलेला आहे रेशो बघा 455. तर मग नापास 65 455. तर बघा आता आपल्याला हे नापास विद्यार्थी दिलेले आहे, आपल्याला टोटल सांगितलेलं आहे किती टोटल विद्यार्थी असणार 100% आपण धरूयात. तर आता हे 35% म्हणजे 65 काय दिलेले आहे आपल्याला नापास किती आहे 35% पैकी 455 हे टोटल विद्यार्थी, म्हणजे 100 पैकी किती एवढं आपल्याला शोधायचं आहे. तर तेवढं तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. बघा काय येणार 455, हे 100 तिकडे गेला फक्त 0 वाढतील भागिले हे 65 तसेच आणि इकडं x 5 ने भाग देऊयात. 5 1 5, 5 त्रिक 15, 5 9 45, 5 1 5 0 0. 13 ने भाग देऊयात. बघा 13 साती किती होत आहे बघा 13 साती 91, हे 2 शून्य जसेच्या तसे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्र
गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही एक्झामिनेशन 3 एप्रिल 2022 ला झालेली होती. तर या एक्झामिनेशन मधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता या अंकगणित आणि बुद्धिमत्तेवर जेवढे 15 क्वेश्चन आपण आलेले होते तर ते त्यांचं विश्लेषण जे आहे तर ते आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये किंवा लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.